संध्याकाळची वेळ होती. सविताताई चहा पीत त्यांच्या सुनेला म्हणाल्या, कावेरी, माझ्या कानावर आलं आहे की तुझ्या वडिलांची तब्येत ठीक नाही. कावेरी म्हणाली, हो आई. तिची सासू तिला म्हणाली, हे बघ कावेरी, तुझे बाबा आता शेवटच्या घटका मोजत आहेत. तू प्रत्येक वेळी माहेरातून येताना हात हलवत मोकळे येतेस. तुझे बाबा जिवंत आहेत तोपर्यंत मोकळ्या मानाने तुला जे हवं असेल तर मागून घे. नाहीतर तुझे ते चालाक दादा वहिनी सगळी संपत्ती स्वतःच्या घशात घालतील आणि तू फक्त मोकळा हात घेऊन उभी राहशील. बघाव तेव्हा माहेरातून येताना झिरझिरीत साडी घेऊन येतेस. तशी साडी तर माझी कामवालीसुद्धा घालणार नाही. तुझ्या नंदांकडे बघ, अशा भारीमधल्या साड्या नेसून मिरवत असतात. तुझ्या धाकट्या नंदीचं रमाचं लग्न पण मोठ्या घरात ठरले आहे. आता 2 दिवसात तिची सासू तिच्यासाठी खरेदी करायला आपल्या घरी येतील आणि तिच्यासोबत खूप खरेदी करतील. बघितलं का किती थाटात माझ्या मुली राहतात. मी माझ्या मुलींच्या लग्नात कुठल्याच गोष्टीची कमी ठेवली नाही. आणि एक तुझे माहेरचे आहेत की साधी एक भारीमधली साडी पण घेऊन देत नाहीत. जसं कावेरीच्या सासूला समजलं होतं की तिचे वडील खूप आजारी आहेत तेव्हापासून त्या कावेरीच्या मागे वाटणी मागण्यासाठी रट लावून बसली होती. तिची धाकटी नणंद रमा, तिचं 2 महिन्यानंतर लग्न होतं. ती तोंडाला फेसपक लावत होती. ती पण मध्येच म्हणाली, हो वहिनी, तुझ्या माहेरातून आणलेली एकही गोष्ट मला आवडली नाही. तुझे बाबा मरणाच्या दारात उभे आहेत, तर आत्ता वेळ आली आहे. तुझा हिस्सा मागून घे. जर मागे राहिलीस तर हात हलवत बसशील. आणि तुझा भाऊ तर एकटाच आहे, मग सगळं तो एकटा काय घेईल. राकेश, कावेरीचा नवरा, जो आत्तापर्यंत आईचं आणि बहिणीचं बोलणं शांत बसून ऐकत होता, तो पण म्हणाला, कावेरी, तुला तुझी जबाबदारी समजायला पाहिजे. जी तुझी उरलेली स्वप्न आहेत ती तरी पूर्ण होतील. आई बरोबर बोलत आहे. जरा तुझ्या मनाला विचार. तुझ्या बाबांनी आपल्या लग्नात आयुष्यभर लक्षात राहील असं काहीच दिलं नाही. लग्नाला 5 वर्ष झाली, पण आपल्या लग्नात भिकाऱ्यांना दिल्यासारख्या वस्तू दिल्या आहेत. आता जर ते शेवटच्या घटका मोजत आहेत तर काहीतरी द्या म्हणावं. म्हणजे मी पण बोलू शकतो की माझी बायको माहेरातून काहीतरी घेऊन आली आहे. तिची सासू मुलाचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली, हे बघ कावेरी, आता रक्षाबंधन आलं आहे आणि हीच ती संधी आणि वेळ दोन्ही आहे. तुझ्या दादाला सांग की मला यावेळी मोकळ्या हाताने सासरी पाठवू नकोस. तिची सासू टोमणा मारत परत म्हणाली की मीच अशी पहिली सासू आहे की सुनेकडून खूप अपेक्षा करत आहे. शेजाऱ्यांच्या घरातली सून बघ, माहेरातून येताना पिशवी भरून सामान नाही तर पूर्ण मार्केट घेऊन घरी येत असते. आणि एक तू आहेस, मोकळे हात हलवत येतेस, जणू भीक मागायला निघाली आहेस. तुझ्या आईवडिलांना जरा पण लाज वाटत नाही का. असे सासरी पाठवताना जणू डोक्यावरचं ओझं उतरवलं आहे. पाहुण्यात काय तोंड दाखवणार आम्ही. कावेरी आत्तापर्यंत सगळ्यांचं बोलणं शांत बसून ऐकत होती. तिची ऐकून घेण्याची शक्ती संपली. तिने डोळ्यातलं पाणी पुसत लगेच उत्तर दिलं. ती म्हणाली, आई, तुम्हाला कोण म्हणालं की बाजूच्या घरातली सून तिच्या माहेरातून भरभरून सामान घेऊन येते. ती स्वतः बोलली होती का तुम्हाला. तिची सासू म्हणाली, हो कावेरी. कावेरी म्हणाली, मग आई, तुम्ही पण सांगायचं होतं की माझी सून 10 किलो मिठाई टोपली भरून फळं घेऊन येते, ते पण हत्तीवर बसून. तिची सासू रागात तिच्याकडे बघत म्हणाली, कावेरी, तुम्हाला खोटं बोलायला सांगत आहेस. कावेरी हात नाचवत म्हणाली, असं काही नाही आई, मी तुम्हाला खोटं बोलायला सांगत नाही. हो, पण खोटं सांगण्याची जी कला बाजूच्या घरातल्या सुनेत आहे ती जर तुम्ही मला शिकवली असती तर आज तुम्ही मला असं बोलला नसता. खरं तर हे आहे की ती सगळं स्वतःच्या पैशांनी खरेदी करते आणि सासरच्या लोकांना असं वाटतं ती माहेरातून घेऊन आली आहे. आई, इथून पुढे मी पण असंच करत जाईन. नवऱ्याच्या पैशातून सामान घेऊन येत जाईन आणि असं दाखवेन की माझ्या माहेरच्या लोकांनी दिलं आहे. कारण आजकाल खरं नाही तर दिखावा दिसत असतो. तुमच्यासारख्या सासू खऱ्यावर नाही तर खोट्या दिखाव्यावर विश्वास ठेवतात. मग ठेवा. आता मी पण दिखावा करणार. तुम्ही बोलत असताना की माझ्या बाबांनी काही दिलं नाही. 5 वर्षापूर्वी जेव्हा मी या घरात लग्न करून आले होते तेव्हा फक्त सामान नाही तर माझ्यावर असलेले संस्कार आणि आत्मसन्मान सोबत घेऊन आले होते, जो तुम्ही लोक रोज तोडत असता. कावेरी नंदेला म्हणाली, अच्छा रमाताई, तुम्हाला माझ्या वस्तू आवडत नाहीत तर मला पण तुमचे विचार, तुमचा स्वभाव आणि तुमचं वागणं अजिबात आवडत नाही. असं म्हणत कावेरी किचनमध्ये निघून गेली. तिची सासू मागून म्हणाली, कावेरी, एवढं का घमंड दाखवत आहेस.
तुझ्या भल्यासाठीच तर बोलत आहे, असं म्हणत तिची सासू त्यांच्या खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी रमा तिच्या आईला म्हणाली, आई, यावेळी ताई रक्षाबंधनला इकडे येणार नाही. तिची आई रागात रमाला म्हणाली, का बाळा, काय झालं? माझी थोरली मुलगी काही आज पहिल्यांदा सणाला घरी येत नाही. लग्नाला 6 वर्षे झाली, तेव्हापासून येत आहे. पण यावेळी असं काय झालं की तिची इच्छा नाही रक्षाबंधनला यायची? मी किती तयारी करून ठेवली होती. ती तुला काही बोलली नाही? रमा म्हणाली, आई, ताईने एवढंच बोलून रडत फोन ठेवून दिला. तिची आई म्हणाली, दे फोन मला, मी स्वतः तिला फोन करून विचारते की नक्की काय कारण आहे. त्यांनी थोरल्या मुलीला कोमलला फोन लावला आणि म्हणाल्या, काय झालं कोमल, तू सणाला घरी का येत नाहीस? तुझ्या घरी सगळं ठीक तर आहे ना? कोमल रडणं थांबवत म्हणाली, आई, मी जसा विचार केला होता तसा बिझनेस चालला नाही आणि सासूने अजून नवीन तमाशा सुरू केला आहे. त्या बोलतात की यावेळी रक्षाबंधनचे गिफ्ट 10 लाख रुपये घेऊन ये, म्हणजे त्यांची लाडकी मुलगी बाहेरच्या देशात शिकण्यासाठी जाईल. आता तूच सांग, राखीच्या गिफ्टच्या बहाण्याने त्या माझ्याकडून त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च वसूल करणार आहेत का? मुलीचं बोलणं ऐकून सविताताई रागाने डोळे मोठे करून म्हणाल्या, काय हा सगळा फालतू विचार करून बसले आहे? आनंदाचा सण आहे का कर्जाचा हप्ता? 10 लाख आता काय माझ्या मुलीला प्रत्येक वर्षी राखीला बँकेचा चेक घेऊन यायला लागणार की काय? आणि तसंही मी मोकळ्या हाताने कधीच माझ्या मुलींना सासरी पाठवत नाही, पण आता तर हद्दच झाली. कोमल म्हणाली, आई, मला मोठमोठ्याने रडावं वाटत आहे. माझी सासू त्यांच्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी नाती तोडायला बसली आहे. तिची आई म्हणाली, कोमल, तुला माझी शपथ आहे, आता डोळ्यातून एक थेंब पण येऊ द्यायचा नाही. तू तयार हो, मी स्वतः तुझ्या भावाला आणि मामाला घेऊन तुझ्या घ्यायला तुझ्या सासरे येत आहे. मग बघ तुझ्या सासूच्या तोंडाला कसं कोलप लागते ते. एका प्रश्नाचं असं उत्तर देते की पुढच्या वेळी बोलताना 10 वेळा विचार करेल. मी लगेच निघते, असं म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला. अरे राकेश, थांब जरा, असा गडबडीत कुठे निघाला आहेस? बस पकडायची आहे का? राकेश म्हणाला, आई, ऑफिसला जायला उशीर होत आहे. त्याची आई पदर कमरेला खोचत म्हणाली, आज ऑफिसला जायचं नाही, मला तुझ्या बहिणीच्या सासरी घेऊन चल. तू तर पळत आहेस, जणू तुझ्या बहिणीची जबाबदारी तुझ्या डोक्यावरचं ओझं आहे. तेवढ्यात त्यांची सून कावेरी नाश्ता घेऊन आली आणि म्हणाली, आई, अगोदर नाश्ता तरी करून घ्या. ताईंच्या सासरी सगळं ठीक तर आहे ना? काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना? हे ऐकून तिची सासू म्हणाली, मोठे बोलत असताना मोठ्यांच्या मध्ये तू बोलवू नकोस. तुला नाश्त्याची पडली आहे. प्रत्येक वेळ सांगितलं आहे असं बाहेर जाताना टोकायचं नसतं. तुला सवय झाली प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायची. राकेश राग कंट्रोल करत म्हणाला, आई, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. त्याची आई म्हणाली, आज तू सुट्टी घे. तू बहिणीची इज्जत वाचवण्यासाठी 1 दिवस सुट्टी पण घेऊ शकत नाहीस का? आता जास्त वाद घालत बसू नकोस आणि माझ्यासोबत चल. जाताना तुझ्या मामाला सोबत घेऊन कोमलच्या सासरी जायचं आहे. तिची सासू स्वतःला काय समजत आहे? माझी मुलगी काय वाऱ्यावर पडली आहे का? मुलीकडचे आहोत म्हणून काही पण ऐकून घेणार नाही. आता सहन होत नाही. आता मी कुणाचं ऐकून घेणार नाही. त्याची आई गाडीत बसून सगळ्या रस्त्याने बडबड करत होती आणि सरळ मुलीच्या सासरी जाऊन पोहोचली. बेल वाजवली तसा दरवाजा उघडला. समोर कोमलची सासू प्रत्येक वेळीसारखे चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन उभी होती. सविताताई म्हणाल्या, माझ्या मुलीला तुम्ही रक्षाबंधनला पाठवण्यासाठी अटी ठेवायला लागले आहात. ही कुठली पद्धत झाली? सणाच्या नावावर तुम्ही लुटायला लागला आहात. कोमलची सासू चेहऱ्यावरचा राग लपवत म्हणाली, अगोदर आत येऊन बसा, आपण आत बसून बोलूया. आत हॉलमध्ये सविताताई, त्यांचा भाऊ आणि राकेश तिघे बसले होते. सविताताई म्हणाल्या, आता बोलणं नाही तर निर्णय होणार आहे. कोमल हॉलमध्ये बसून रडत होती. तिला रडताना बघून तिची आई रागात म्हणाली, रडू नको बाळा, आता तुझी आई, भाऊ, मामा आले आहेत. उद्या राखी आहे आणि तू इथे रडत बसणार आहेस होय? आम्ही तुला इथून घेऊन जाणार आहोत. मी यांना अशी मनमानी करू देणार नाही. तेवढ्यात कोमलची सासू समोर आली. तशा सविताताई म्हणाल्या, तुम्ही स्वतःला काय समजत आहात? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एकट्याबरोबर आणि बाकीचे सगळे चुकीचे आहेत. तुम्ही माझ्या मुलीला 10 लाख मागितलेत म्हणजे तुमच्या लाडक्या मुलीचं शिक्षण पूर्ण होईल
अहो, कुठला भाऊ राखीला गिफ्टमध्ये 10 लाख रुपये देतो? हा सण आहे का लाज? कोमलची सासू रागात म्हणाली, जे ज्ञान तुम्ही मला आत्ता दिले ते ज्ञान त्यावेळी कुठे गेलं होतं, ज्यावेळी तुम्ही तुमच्या सुनेला राखीला तिच्या भावाकडून संपत्तीमध्ये हिस्सा मागायला सांगितलात? आणि त्या पैशातून तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाची खरेदी करायची आहे. जर तुम्ही हे करू शकता तर मग मला का थांबवत आहात? तुम्ही बरोबर आणि मी चुकीची हा नियम कुणी बनवला? कोमलच्या सासूचे तिखट बोलणं ऐकून सविताताई आणि राकेश दोघेही हैराण झाले. दोघांनी लाजेने मान खाली घातली. ते ऐकून सविताताईंचा भाऊ म्हणाला, सविता, मी हे काय ऐकत आहे? तू तर बोलत होतीस की कोमलवर तिच्या सासरचे अत्याचार करत आहेत, 10 लाख मागत आहेत आणि तू स्वतः ते काम अगोदरच करून बसले आहेस. मग मग कुठल्या तोंडाने इथे न्याय मागायला आले आहेस? कोमलची सासू म्हणाली, विहीनबाई, हे मी तुमच्याकडून शिकले आहे. तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी सुनेला तिच्या माहेरी हिस्सा मागायला सांगितला, म्हणजे तुम्ही पाहुण्यांच्या पुढे ताटमानेने मिरवाल. राहिली गोष्ट माझी, मी तर मुलीच्या शिक्षणासाठी मागितले होते, म्हणजे उद्या ती शिकून स्वतःच्या पायावर ताटमानेने उभी राहील. आणि मी उसने घेत आहे, उद्या माझी मुलगी नोकरीला लागली की ते परत करणार आहे. माझ्या मुलाच्या बिझनेसमध्ये तोटा झाला आहे, म्हणून तर मी बोलले की तुझी आई जोपर्यंत पैसे द्यायला तयार होत नाही तोपर्यंत तू माहेरी पाऊल ठेवायचं नाही. सविताताई थोडा वेळ गप्प बसल्या आणि मग म्हणाल्या, एवढा मोठा अनर्थ करू नका. खरं सांगायचं तर तुमच्या बोलण्याने मला आरसा दाखवला आहे. मी चूक केली आहे. सुनेवर माहेरी हिस्सा मागायला दबाव घातला होता. पण आज जेव्हा माझी मुलगी अडचणीत आहे तेव्हा मला समजलं की हे किती चुकीचं आहे. असं म्हणत त्यांचे डोळे भरून आले. कोमलची सासू हसून म्हणाली, विहीनबाई, खरं सांगायचं तर हे सगळं नाटक तुमच्या मुलीच्या सांगण्यावरून रचलं होतं. काल रात्री कावेरीचा तिच्या नंदेला फोन आला होता. ती बिचारी तिच्या नंदेजवळ तिचं मन मोकळं करत होती. तुम्ही तिच्यावर हिस्सा मागण्यासाठी जबरदस्ती करत आहात. जोपर्यंत तुला हिस्सा मिळत नाही तोपर्यंत तू तुझ्या भावाला राखी बांधणार नाहीस. हे ऐकून सगळे चकित झाले. सविताताई डोळे मोठे करून बघायला लागल्या. तुमची मुलगी मला म्हणाली, तुम्ही माझ्या आईला तिची चूक तिला समजून सांगण्यासाठी मला मदत करा. म्हणून मी पण म्हणाली, चला जरा नाटक करूया. आज तुम्ही स्वतःला त्या जागेवर बघितल्यावर तुम्हाला तुमची चूक समजली. देवाच्या कृपेने आमचा बिझनेस व्यवस्थित चालू आहे. माझी मुलगी उद्याच तिच्या शिक्षणासाठी बाहेरच्या देशात जात आहे. हे ऐकून सविताताईंच्या डोळ्यात चमक आली. त्यांनी कोमलकडे बघितलं. तशी कोमल म्हणाली, आई, मी अजून काय करू शकत होते? तू सारखी बहिणीला त्रास देत असतेस. तिला टोमणे मारत जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबून ठेवत असतेस. मला तिची अवस्था बघवत नाही. रमा आणि दादा तर तुझ्या होला हो देत असतात. मग वहिनीचा आधार कोण बनणार? मी जे काही केलं ते वहिनीसाठी केलं. तेवढ्यात तिचा मामा टाळी वाजवत म्हणाला, सविता, मानलं मी माझ्या भाचीला. तू तर फक्त बोलत असतेस, पण माझी भाची खरंच समजूतदार निघाली. खरी मुलगी ती असते जी तिच्या बहिणीचा त्रास स्वतःचा मानते. तेवढ्यात रमाचा फोन आला. ती घाबरत तिच्या आईला म्हणाली, आई, तिथे सगळं ठीक तर आहे ना? तिची आई मोठा श्वास घेत म्हणाली, तू काळजी करू नकोस. तुझ्या ताईला घेऊन थोड्या वेळात घरी पोहोचते. कोमलने सगळ्यांना चहा नाश्ता केला. इकडे रमा आरामात एसीमध्ये TV बघत वहिनीला ऑर्डर देत म्हणाली, वहिनी, लवकर जेवायला वाढ. कावेरी उत्तर देत नाही म्हणून रागात उठून तिच्या खोलीत गेली आणि म्हणाली, अहो महाराणी, अजून बेडवर लोळत पडले आहेस होय? मला वाटलं तू किचनमध्ये असशील. भुकेने माझा जीव चालला आहे आणि तू आरामात झोपले आहेस. कावेरी रडत होती. रमा म्हणाली, वहिनी, जेवण पण तुझा मूड बघून मिळणार आहे का? तुला तर वेळेवर जेवण करायला पण येत नाही. असं वाटत आहे की तुझ्या आईने तुला काही शिकवलं नाही. रमा कावेरीच्या हातातून कपडे ओढत म्हणाली, वहिनी, तू बॅग का भरत आहेस? कावेरी म्हणाली, ताई, माझ्या बाबांची तब्येत खूप बिघडली आहे. दादा बहिणीने मला लगेच बोलावलं आहे. उद्या रक्षाबंधन पण आहे, म्हणून मी विचार केला आजच माहेरी जावं. हे ऐकून रमा डोळे काढत कावेरीचा हात ओढत म्हणाली, वहिनी, तुझं डोकं तर जागेवर आहे ना? आई काय बोलली होती तुला माहीत आहे ना? तोपर्यंत तू माहेरी जायचं नाहीस. तुझी एवढी हिंमत की तू आईचं बोलणं टाळत आहेस. कावेरी हात जोडून म्हणाली, रमाताई, मी बाबांना बघून लगेच परत येते. मला माहेरी जाऊ द्या.
रमा म्हणाली, जर तू गेलीस तर कोमलताईची उठाठेव कोण करणार? ती आईसोबत येत आहे आणि आईला किचनमधलं काम करायला जमत नाही. मी तर किचनमध्ये पाय पण ठेवणार नाही. माझा चेहरा खराब होतो. पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे. सणाचे जेवण कोण बनवणार? कावेरी म्हणाली, सण माणसापेक्षा मोठा आहे का? तुम्हाला जेवणाची पडली आहे. माझे बाबा जीवन मरणाच्या दारात उभे आहेत आणि इथे फक्त तुम्हाला खाण्याची पडली आहे. कधी विचार केला की त्यांची अशी अवस्था असताना मी त्यांच्याजवळ नाही, इथे मन मारून जगत आहे? रमा तोंड वाकडं करत म्हणाली, ते मला काही माहीत नाही. तू अगोदर सगळ्यांसाठी जेवण बनव आणि मग माहेरी जा. कावेरी म्हणाली, मी फक्त आजारी बाबांना बघायला निघाले आहे, दादाला राखी बांधायला नाही. हा सण तुमच्यासाठी दिखावा असेल, पण माझ्यासाठी नात्यातला घट्टपणा आहे. रमा म्हणाली, जर तुझा दादा तुला वाटणी देऊ शकत नाही, मग राखी बांधायला का निघाली आहेस? कावेरी म्हणाली, सण इज्जतीने प्रेमाने साजरे होतात रमाताई, पैशांनी किंवा गिफ्टनी नाही. उद्या जर तुमच्या सासरचे लोक तुम्हाला म्हणाले, तुझी आई महाग गिफ्ट देत नाही, मग तू माहेरी कशाला जातेस, तेव्हा पण तुम्ही अशाच घमंडमध्ये बोलला असतात का? आता रस्त्यातून बाजूला व्हा. मला माझ्या बाबांना भेटायचं आहे. आणि हो, प्रेम जर पैशात मोजायला लागला तर राखी फक्त एक धागा राहील, नात्यांमधलं प्रेम नाही. कावेरी सामान भरायला लागली तशी रमा चवताळून उठली आणि म्हणाली, तुझा दादा तुला हिस्सा देत नाही आणि तू माहेरी जायची धमकी देत आहेस, माझ्यापुढे नखरे दाखवत आहेस. असं म्हणत तिने कावेरीला मारायला हात उचलला. तेवढ्यात तिच्या एक जोरात कानाखाली पडली. एवढ्या जोरात मारली की ती खाली जमिनीवर गाल पकडून बसली. एका क्षणात खोली शांतता पसरली. रमाने नजर वर करून बघितलं तर तिचे डोळे मोठे झाले, कारण तिला कानाखाली मारणारं दुसरं कोणी नव्हतं तर तिची होणारी सासू होती. त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते. त्या रागाने म्हणाल्या, रमा, आज तू आमचं नाकच नाहीस तर माझ्या घरची इज्जत मातीत मिसळलीस. देवाची कृपा आहे की अजूनपर्यंत माझ्या मुलाचं तुझ्यासोबत लग्न झालं नाही, नाहीतर मला माझ्या डोळ्यांनी माझं घर उजाडताना बघायला लागलं असतं. रमा रडत होती. तिची होणारी सासू परत मोठ्या आवाजात म्हणाली, मी तर माझ्या मैत्रिणीसोबत खरेदी करायला आले होते. विचार केला होणाऱ्या सुनेची आवड जाणून घ्यावी म्हणून इथे आले होते, पण तुझं खरं रूप दाखवून देवाने माझे डोळे योग्य वेळी उघडले. बरं झालं तुझा खरा चेहरा लग्नाच्या अगोदर समजला. जी मुलगी तिच्या बहिणीची अशी वागत असेल ती माझं घर बर्बाद करण्यासाठी पुरेशी आहे. आज तू राखीबद्दल बोलत आहेस की तुझ्या बहिणीला हिस्सा मिळाला नाही तर तिने भावाला राखी बांधायची नाही. दुसऱ्यांना दोष द्यायच्या अगोदर स्वतःच्या मनात डोकावून बघावं. आम्ही लग्नात काहीच मागितलं नाही. तुझ्या आईची इच्छा होती लग्न धुमधडाक्यात करायची, पण तू तर. रमा मान खाली घालून उभी होती आणि तिची होणारी सासू बोलायची थांबत नव्हती. जर तू माझ्या घरची सून बनली असतीस तर माझ्या घराचे 2 तुकडे व्हायला वेळ लागला नसता. माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. आता हे लग्न होणार नाही. रमा हुंदकी देऊन रडायला लागली. कावेरी एका कोपऱ्यात उभी होती. ती हात जोडून विनंती करत रमाच्या होणाऱ्या सासूला म्हणाली, नको काकू, असं करू नका. हे लग्न मोडू नका. रमाताई अजून लहान आहेत. त्यांना काय चुकीचं काय बरोबर यामधला फरक अजून कळत नाही. त्या ज्या काही बोलल्या, त्यांनी जे काही केलं ते चुकीचं होतं. पण आज जर आपण त्यांना माफ केलं नाही तर ते अजूनच बिघडतील. तेवढ्या सविताताई, कोमल, राखी सगळे घरात आले. त्यांनी सगळं ऐकलं होतं. सविताताई रमाच्या होणाऱ्या सासूचे पाय पकडून म्हणाल्या, कावेरी बरोबर बोलत आहे. रमाची चूक नाही, खरी चूक तर माझी आहे. मीच तिला डोक्यावर बसून बिघडवून ठेवली आहे. काय चुकीचं काय बरोबर ते समजून सांगण्याऐवजी तिची प्रत्येक चुकीत साथ दिली आहे. आणि आज तो दिवस बघायला लागला की तिच्या चुकीमुळे तिचं नातं तुटण्याच्या मार्गावर आहे. रमा रडत होती. सविताताई म्हणाल्या, कोमलने तिच्या सासूने आज माझी चूक मला समजावून सांगितली आहे आणि आज इथे तुम्ही रमाला तिच्या चुकीची जाणीव करून दिली. आज आमच्या मायालेकींना खऱ्या संस्कारांची शिकवण मिळाली आहे. तुमच्यासारख्या मोठ्या मनाची सासू तिला मिळाली तर माझी मुलगी सुधारेल. कावेरी एकटे तिच्या सासूकडे बघत होती. तिची हीच सासू प्रत्येक वेळी टोमणे मारून घालून पाडून बोलायची. आज त्यांना त्यांच्या चुकीच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. सविताताई पुढे आल्या आणि सुनेचा हात पकडत म्हणाल्या, कावेरी, माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत. तुला मी खूप त्रास दिला आहे. आज मी मनापासून सगळ्यांच्या समोर तुझी हात जोडून माफी मागते. रमाला पण माफ कर. माझी मुलगी लालची नाही.
तिला लालची मी बनायला शिकवलं. आता मी तिला पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न करेन. मी हे वचन देते. रमाच्या होणाऱ्या सासूचे डोळे पाण्याने भरून आले. त्या मोठा श्वास घेत म्हणाल्या, बरं झालं कोमलने मला इथे यायला सांगितलं. असं म्हणताच सगळे कोमलकडे बघायला लागले. आपण सगळी माणसं आहोत. चुका सगळ्यांकडून होतात. पण खरा माणूस तो असतो जो वेळ राहताच केलेल्या चुकांचा पश्चाताप करतो आणि सुधारण्याचे वचन देतो. त्यांनी रमाकडे बघितलं. ती अजून रडत होती. त्या म्हणाल्या, रमा, ही तुझी पहिली आणि शेवटची चूक आहे. ही तुझी शेवटची संधी आहे. याला हातातून जाऊ देऊ नकोस. रमा हात जोडून म्हणाली, मी स्वतःला बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. बहिणीसारखी बनण्याचा प्रयत्न करेन. राकेश कावेरी जवळ जाऊन हळू आवाजात म्हणाला, कावेरी, मला माफ कर. मी पण तुझे वडील मरण्याच्या दारात उभा असताना तुझ्यावर संपत्तीमध्ये हिस्सा मागायला दबाव घालत होतो. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. त्यांच्या आजारपणात अगोदरच एवढा पैसा खर्च झाला आहे आणि आम्ही त्यांना मदत करायची सोडून तुझ्यावर दबाव आणत होतो. असं म्हणत त्याने मान खाली घातली. चल, आज मी स्वतः तुला माहेरी घेऊन जातो. तुझ्या बाबांना तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. कावेरीच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं. कावेरी नंदेच्या कोमलच्या जवळ गेली आणि म्हणाली, ताई, आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ते दुसरं कोणीच करू शकलं नसतं. आज तुमच्यामुळे घरातल्या लोकांना त्यांच्या चुका समजल्या आहेत. कोमल हसून म्हणाली, वहिनी, मी जाणून बुजून रमाच्या होणाऱ्या सासूला घरी बोलावलं होतं. म्हणजे रमाचं खरं रूप सगळ्यांच्या समोर यावं. सगळेच चकित झाले. कोमल म्हणाली, माझी अशी इच्छा नव्हती की माझी छोटी बहीण दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचं घर तोडावं. वहिनी, माझ्या घरातले तुला देत असलेला त्रास मी बघत होते. मला ते अजिबात आवडत नव्हतं. म्हणून मी त्या दोघींसोबत मिळून हे नाटक रचलं. म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचं आणि बहिणीचं खरं रूप सगळ्यांच्या समोर यावं. माझ्या बहिणीला आनंदात जगता येईल. कावेरीने आनंदाने कोमलला मिठी मारली आणि म्हणाली, ताई, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. आज तुमच्यामुळे मला माहेरी जायला मिळाले. रमा आता पूर्णपणे बदलली होती. तिने कावेरीला मिठी मारली आणि रडत म्हणाली, वहिनी, राखीचा सण घेण्यात देण्याचा नाही तर प्रेमाचा, इज्जतीचा असतो. ज्याची जेवढी ताकद तो तेवढंच देतो. आपल्याला कधीच आपल्या भावांवर देण्यासाठी जबरदस्ती करायला नको. महाग गिफ्टने घर भरत नाही तर प्रेमाने आणि आपलेपणाने घर बनतं. सणांचा खरा अर्थ दिखावा नसतो तर नाती मन जोडण्याचा असतो.